नमस्कार मित्रांनो, हस्तमैथुनाचे किंवा मुखमैथुनाचे किंवा ॲनल सेक्सचे किंवा इंटरकोर्सचे असे भरपूर प्रकार आपले मैथुनाचे असू शकतात. पण आजचा जो आपण विषय तयार करीत आहोत, ॲनल सेक्स करणं योग्य का अयोग्य याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे. कारण की बरेच माझ्याकडे रुग्ण येतात आणि ते सांगतात की डॉक्टर साहेब ॲनल सेक्स करणं चांगलं आहे का नाही आहे, त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेत आहोत. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून मी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, ॲनल सेक्स हे अनैसर्गिक सेक्स आहे. याच्यासाठी ओपिनियन सगळ्यांचं वेगळं असू शकतं. पण जेव्हा आपण व्हजायनल सेक्स करतो किंवा योनी मार्गाचा सेक्स करतो, त्याच्यामध्ये देवाने चांगलं लुब्रिकंट दिलेले आहेत. नैसर्गिक लुब्रिकंट आपलं म्हणजे बार्थरूम ग्लॅन्ड सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगलं लुब्रिकेशन मिळाल्यामुळं आपलं इंटरकोर्स प्रॉपर होतं आणि त्याच्यामध्ये दोघांनाही काम उत्तेजना चांगली येते, ऑर्गॅझम चांगलं येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. ॲनल सेक्स हे जस्ट चेंज म्हणून करण्याची गोष्ट असेल तर तुम्ही करू शकता. पण ॲनल सेक्स करताना तुम्हाला 2-3 गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ॲनल जे आपलं असतं, गुद्वार जे असतं ते खूप टाईट असतं. त्याच्यामुळं तुम्हाला जर ॲनल सेक्स करायचं असेल तर डेफिनेटली तुमच्या लिंगाला चांगली इजा होऊ शकते आणि त्यामुळं तुम्हाला कुठेतरी तुमच्या मनामध्ये सेक्सबद्दल घृणा निर्माण होऊन तुम्हाला नपुसकता येऊ शकते. ॲनल सेक्स जर करायचं असेल तर दोघांचं एकमत पण होणं गरजेचं आहे. चांगले लुब्रिकंट वापरणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचे कंडम वापरणं गरजेचं आहे. ज्याला आम्ही थिक कंडम म्हणतो, ते कंडम वापरणं गरजेचं आहे. आणि फक्त आपण पोर्नोग्राफीमध्ये करायचं आणि त्या प्रकारे फक्त आपण करून घ्यायचं असं तुम्ही प्रकार तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये करून घेऊ नका. कारण की याच्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मिसेसला जर इजा झाली तर डेफिनेटली कुठं ती हर्ट होणार आणि लैंगिक आयुष्यामध्ये तिचा इंटरेस्ट कमी होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, हे जे पोर्नोग्राफी तुम्ही जे बघता त्याच्यामध्ये जे मॉडेल असतात त्यांना रोजची सवय असते आणि त्याच्यामुळे ते करून घेतात. तर तो प्रकार मला तरी असं माझं पर्सनल ॲज अ डॉक्टर तुम्हाला मी सांगेल की ॲनल सेक्स करण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं. कारण की हे कृत्रिम आहे, हे नैसर्गिक नाही. देवाने आपल्याला जे गुद्वार दिलेलं आहे ते पॉटी करण्यासाठी दिलेलं आहे, ना की तुम्हाला सेक्स क्रीडा एन्जॉय करण्यासाठी दिलेलं नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.